नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घनश्याम पाटील, संचालक समर्थ सायन्स अकॅडमी चोपडा। विद्यार्थी मित्रांनो, माझी 11वी आणि 12वी सायन्सचे बॅचेस सुरू असतात आणि त्यात सध्या ऑनलाईनचा त्या ठिकाणी काळ सुरू आहे, म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही व्हिडिओ शूट करणार होतो। मग मी एक विचार केला, आपण या परिस्थितीमध्ये जर पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जर काही करू शकलो तर नक्कीच एक चांगलं कार्य आपल्या हातून घडेल। म्हणून आजपासून आपण तुमच्या NCERT जे काही चॅप्टर्स आहेत यांना क्लिअर करायला सुरुवात करणार आहोत। आपण डायरेक्टली चॅप्टर 21 नंबरचं जे आहे तुमचं 21 नंबरचं जे काही चॅप्टर आहे तुमचं न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन त्यापासून सुरुवात करतोय। आता खरं तर हे शेवटून दुसरं चॅप्टर आहे, बरोबर, पण याच्यापासून जर सुरुवात झाली तर पुढचे जेही चॅप्टर्स असतील तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून मिळतील। आणि असं जर कार्य आपण अविरतपणे सुरू ठेवलं तर नक्कीच जे 38 चॅप्टर्स आहेत 11th + 12th मिळून ते दोघंही चॅप्टर्स तुमचे म्हणजे दोघंही पुस्तकांचे जे काही चॅप्टर्स असतील 11th + 12th बायोलॉजीचे ते आपण हळूहळू क्लिअर करूया आणि घरी बसल्यासुद्धा तुमचं जे काही एंट्रान्स आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तयार करूया। ठीक आहे, चला मग फार जास्त वेळ न घेता आपण चॅप्टरला आपण सुरुवात करूया। चॅप्टरचं नाव बेटा न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, चॅप्टर नंबर 21। ठीक आहे, न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन। ठीक आहे, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका। तुमचं आपण शेवटून दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात जरी करत राहिलो तरी तुमचा पूर्ण सिलेबस करून देण्याची जबाबदारी माझी आहे। फक्त जेवढं मी सांगेल त्या गोष्टी तुम्ही वेळेवर फॉलो करायच्या, 100% तुमचा निकाल जो असेल बायोलॉजी विषयात तो चांगला येईलच। ठीक आहे, आता आपण कुठलंही जर फंक्शन म्हटलं तर विदाऊट सपोर्ट, विदाऊट हेल्प किंवा विदाऊट कोऑर्डिनेशन ते करणं सोपं नसतं। घरात जर लग्न कार्य असेल तर एकटाच त्या ठिकाणी नवरदेवाचा बाप जर थकेल तर तेवढं त्यांच्याकडून ते होणार नाही। मग त्यांना कुठंतरी एक साथ लागते, नातेवाईकांची असेल, मित्रांची असेल, मग ते सर्वजण एकत्र येतात आणि ते जे काही शुभ कार्य आहे ते व्यवस्थित पद्धतीने ते पार पाडतात। सेम थिंग हॅपन्स in our body also. There is also need of coordination. आपल्या बॉडीमध्ये जर असं कोऑर्डिनेशन नाही झालं तर आपण जिवंत राहणं शक्य नाही आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन घडतंय म्हणूनच आपण आज जिवंत राहतोय। जरी तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून फूड आतमध्ये घेतायत तर त्याचं डायजेशन झालं की ते ट्रान्सपोर्ट केलं जातं विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम। सेलमध्ये गेल्यानंतर तिथं रेस्पिरेशन सिस्टीमने आलेला असतो ऑक्सिजन, तो ऑक्सिजन त्या फूडसोबत कंबाईन होतो, बरोबर, त्याचं ऑक्सिडेशन होतं, एनर्जी तयार होते। तिथून जे मेटाबॉलिक वेस्ट असतं हे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमने किडनीकडे जातं आणि तिथून त्याचं एक्सक्रिशन केलं जातं, लंग्सकडे जातं, व्होलाटाईल सबस्टन्सेस त्यांचं एक्सक्रिशन तिथून केलं जातं। म्हणजे या सिस्टीम इंटरडिपेंडंट आहेत, एकमेकांवरती डिपेंडंट आहेत। जर का असं राहिलं असतं की डायजेस्टिव्ह सिस्टीमवर सेपरेटली वर्क करत आहे तर तुम्ही ते जेवण केल्यानंतर जे अन्न तुमच्या बॉडीमध्ये गेलं असतं तर त्याचे न्यूट्रिएंट्सचं काय फंक्शन राहिलं असतं। ऑक्सिजन आतमध्ये गेल्यानंतर त्याला जर विद्यार्थी मित्रांनो न्यूट्रिएंट्स मिळाले नसते तर एनर्जी तयार कशी झाली असती। विदाऊट एनर्जी आपण सर्वाइव्ह कसं करू शकलो असतो, तर ह्या डिस्कशनवरून एवढं लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये या सिस्टीम इंटरडिपेंडंट आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन आहे, म्हणून आपण आज सर्वाइव्ह करू शकतो आहे, जिवंत राहू शकतो आहे। तर आपल्या बॉडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑर्गन सिस्टीम म्हणजे आपण वेल डेव्हलप वर्टिब्रेट्स आहोत, बरोबर। मग आता आपल्या बॉडीमध्ये असणारे ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नाही राहिलं तर आपण जिवंत राहू शकत नाही।
म्हणजे यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल तेव्हा आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस म्हणजे काय, टू मेंटेन द इंटरनल बॉडी इक्विलिब्रियम, आपल्या बॉडीमध्ये वेळेवरती 72 हार्टबीट्स मिनिटाला 16 वेळेस म्हणजे 16 टाईम रेस्पायरेशन, पूर्ण बॉडीचं ब्लड फिल्ट्रेशन 4 मिनिटात. तर ह्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत येतं का लक्षात, या मेंटेन राहतील. जसं बाहेर वेळेवर उन्हाळा, वेळेवर पावसाळा, वेळेवर हिवाळा जर झाला तर आरोग्य चांगलं असतं. पण जर का यांच्यामध्ये इम्बॅलन्स झालं तर आपलं आरोग्य धोक्यात असतं. तसं आपल्या बॉडीमध्ये जे इन्व्हायरमेंट चालू आहे, ज्या सगळ्या गोष्टी वेळेवरती होत आहेत आणि त्यांच्या एक ऑप्टिमम किंवा ज्या मिनिमम व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यामध्ये होत आहेत, तरच ते मेंटेनन्स आहे. जर का त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही राहिलं तर ते मेंटेन राहणार नाही. बॉडीचं इम्बॅलन्स, या आतलं जे इक्विलिब्रियम आहे ते इम्बॅलन्स होईल आणि होमिओस्टॅसिस मेंटेन न झाल्यामुळे आपल्याला एखादा आजार लागेल किंवा आपली डेथसुद्धा होऊ शकते. म्हणजे बॉडीमध्ये इंटरनल इक्विलिब्रियम मेंटेन राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग कोऑर्डिनेशन म्हणजे काय, तर प्रोसेस थ्रू विच 2 or more ऑर्गन्स, बघा, अ प्रोसेस थ्रू विच 2 or more ऑर्गन इंटरॅक्ट, की ज्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त ऑर्गन जे असतील ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतील, ते एकमेकांना त्यांच्या फंक्शनमध्ये मदत करतील, त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कोऑर्डिनेशन म्हणतो. येतं का लक्षात. कोऑर्डिनेशनची डेफिनेशन लिहून घ्या बेटा. कोऑर्डिनेशन, अ प्रोसेस वेअर, ओके, किंवा प्रोसेस थ्रू विच 2 or more ऑर्गन, प्रोसेस थ्रू विच 2 or more ऑर्गन, अ प्रोसेस थ्रू विच 2 or more ऑर्गन्स, की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त ऑर्गन जे असतील इंटरॅक्ट, ओके, आर 2 or more ऑर्गन्स आर इंटरॅक्ट, ते एकमेकांसोबत त्यांचं इंटरॅक्शन होतील, आर इंटरॅक्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अँड कॉम्प्लिमेंट द फंक्शन ऑफ वन अनदर, कॉम्प्लिमेंट द फंक्शन ऑफ वन अनदर, फंक्शन ऑफ वन अनदर, आणि ते एकमेकांच्या फंक्शनमध्ये मदत करतात. तर ही जी प्रोसेस आहे हिला आपण कोऑर्डिनेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कोऑर्डिनेशन असं म्हणतो. मग कोऑर्डिनेशनचं त्याने एकदम सुंदर उदाहरण दिलेलं आहे की ज्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण फिजिकल एक्सरसाइज करत असतो, ड्युरिंग फिजिकल एक्सरसाइज, ज्या वेळेस आपण व्यायाम करत असतो, फिजिकल एक्सरसाइज करतो, तर त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एनर्जीची डिमांड जास्त वाढते. मग याच्यामुळे काय होतं की एनर्जीची डिमांड वाढल्यामुळे आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी पडेल. मग काय होईल, ब्रिदिंग रेट वाढेल, आपला रेस्पायरेशन रेट वाढेल. जेवढं आपला रेस्पायरेशन रेट वाढेल तेवढं आपल्या हार्टबीट्स वाढतील, जेवढ्या हार्टबीट्स वाढतील तेवढा ब्लड प्रेशर वाढेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्या ठिकाणी जोरात जे ब्लड आहे ते आपल्या ब्लड वेसलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केलं जाईल. म्हणजे हे सुरू असेल, तुम्ही हे फील पण केलं असेल की ज्यावेळेस तुम्ही व्यायाम वगैरे करतात, तुम्ही रनिंग वगैरे करतात, त्यावेळेस तुम्हाला तुमचा ब्रिदिंग रेट वाढून गेलेला असतो, तुमचा हार्ट रेट त्यावेळेस जास्त असतो, ब्लड प्रेशर म्हणजे प्रेशरने ब्लड वाहतं आणि हे सुरूच असतं, बरोबर. आता झालं काय, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज स्टॉप केली त्यावेळेस काय होईल विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हळूहळू त्या ठिकाणी एक नॉर्मल लेवलपर्यंत जातील. म्हणजे उदाहरणार्थ, जे तुमच्या नर्व्सने मॅसेज वरती दिला होता, नर्व्स जोरात मॅसेज पाठवत होत्या, तर त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाईल किंवा नॉर्मल लेवलवर होऊन जाईल. तुमचं लंग्सचं फंक्शन नॉर्मल होऊन जाईल, तुमचा हार्टचा फंक्शन नॉर्मल होऊन जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो हळूहळू सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जातील. म्हणजे तात्पर्य काय सांगायचं की एवढंच आहे की ज्या वेळेस तुमच्या बॉडीमध्ये एखाद्या ऑर्गनला एनर्जीची डिमांड असेल, त्याला एनर्जीची गरज असेल, तर त्यावेळेस पूर्ण बॉडीचे ऑर्गन्स, पूर्ण सिस्टीम एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन करतात आणि त्या ठिकाणी त्या पार्टला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात. येतं का लक्षात. जर तिथं ऑक्सिजन नाही गेला तर एनर्जी तयार होणार नाही, तुम्ही थकून जाणार. तिथं एनर्जी तयार होणार म्हणजे काय,
तिथं मसलमध्ये एनर्जी लागते आणि मग ऑक्सिजन लागतोय, ऑक्सिजन गेल्याने एनॉरोबिक रेस्पिरेशन होईल, लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन होईल, तुमच्या मसल्समध्ये जे डिपॉझिशन ऑफ लॅक्टिक ॲसिड आहे हे फॅटिकनेस त्या ठिकाणी प्रोड्यूस करेल, तुम्ही थकून जाणार, तुम्ही व्यायाम करून सोडून देणार. पण जर का तुम्ही व्यायाम करतायत आणि तुमचं ॲक्टिव्हिटी चालूच आहे आणि तुम्ही ऑक्सिजन घेतायत, तर त्या ठिकाणी एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी वापरली जाते. येतं लक्षात? तर हे कॉर्डिनेशनचं एक्झाम्पल आहे. काय आहे? कॉर्डिनेशनचं एक्झाम्पल आहे की बाबा ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करतायत त्यावेळेस बॉडीला कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते. एनर्जी डिमांड त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये वाढते आणि ज्यावेळेस एनर्जी डिमांड वाढेल ॲटोमॅटिकली काय होईल? इन्क्रीज इन ब्रीदिंग रेट. ॲटोमॅटिकली इन्क्रीज इन ब्रीदिंग रेट वाढेल, त्यामुळे तुमच्या हार्टबीट्स वाढतील. येतं का लक्षात? आणि हार्टबीट जर वाढल्या तर तुमचा जो ब्लड प्रेशर आहे तो देखील वाढेल, जोराने ब्लड त्या ठिकाणी पास होईल ब्लड वेसलच्या माध्यमातून. आणि सपोज याचा एक्झॅक्ट अपोजिट कंडिशन आपण बघू. वेन फिजिकल एक्सरसाइजेस स्टॉप, जेव्हा फिजिकल एक्सरसाइज तुम्ही स्टॉप करून दिली, फिजिकल एक्सरसाइज इज स्टॉप, ज्यावेळेस फिजिकल एक्सरसाइज स्टॉप झाली त्यावेळेस काय होईल? ऑल थिंग्स आर नॉर्मल इन पोझिशन. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय असतील? नॉर्मल पोझिशनला येऊन जातील. ऑल ॲक्टिव्हिटीज आर नॉर्मल. ऑल ॲक्टिव्हिटीज जे काही वाढलेलं होतं ते सगळं नॉर्मल होईल. ऑल ॲक्टिव्हिटीज आर इन अ नॉर्मल स्टेट. सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या नॉर्मल स्टेटमध्ये येतील. ते काय झालं की तुमच्या बॉडीला नुसतं एनर्जीची गरज पडली तर एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी एकमेकांसोबत वाढल्या, कमी झाल्या, तर हे कॉर्डिनेशन आहे. काय बेटा आहे? हे कॉर्डिनेशन आहे आणि हे तुमच्या बॉडीमध्ये होणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ह्या गोष्टी घडल्या की फिजिकल एक्सरसाइज सुरू होती आणि फिजिकल एक्सरसाइज कमी झाली, तर त्यावेळेस एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की मसल्स असतील, तुमचं लंग्स असेल, तुमचा हार्ट असेल, तुमच्या ब्लड व्हेसल्स असतील, तुमच्या किडनीज असतील. किडनीचा काय रोल सर? तर किडनीमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर जास्त असेल. ब्लड प्रेशर वाढला की जोरात ब्लड किडनीकडे जातं आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट ज्याला म्हणतो आपण, तर त्या ठिकाणी तो पण वाढतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, युरिनेशन म्हणजे जे फॉर्मेशन ऑफ युरिन आहे त्याच्या पण स्पीड वाढणार आहे. येतं लक्षात? तर या गोष्टी एकमेकांसोबत वाढल्या होत्या. जेव्हा फिजिकल एक्सरसाइज कमी झाले या गोष्टी ऑटोमॅटिकली नॉर्मल कंडिशनला येऊन गेल्या. तर हे कॉर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये सुरू आहे आणि हे कॉर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये सुरू असणं गरजेचं सुद्धा आहे. येतं का लक्षात? मग विद्यार्थी मित्रांनो, बघितलं असेल तुमचं एक लक्षात आलं का? आपल्या बॉडीमध्ये 2 सिस्टीम्स आहेत. आपल्या बॉडीमध्ये 2 सिस्टीम्स आहेत की त्या 2 सिस्टीम आपल्या बॉडीचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करत असतात. आपल्या बॉडीमध्ये 2 सिस्टीम आहेत की त्या दोघेही मिळून कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करत असतात. एका सिस्टीमकडून कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पॉसिबल नाही आहे. ते का पॉसिबल नाही आहे ते तुम्हाला सांगतो मी. तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये पहिली सिस्टीम काम करते ती म्हणजे न्यूरल सिस्टम. आता न्यूरल सिस्टममध्ये तुमचा ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल किंवा ऑल टाईप्स ऑफ नर्व्स असतील. येतं का लक्षात? तर न्यूरॉन्स असतील ते सर्व या न्यूरल सिस्टीममध्ये येतात. आणि दुसरी सिस्टीम वर्क करते त्यासोबत एंडोक्राईन सिस्टीम. आता या एंडोक्राईन सिस्टीममध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होईल? रिलीज ऑफ हार्मोन. तर अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपल्या बॉडीमध्ये हार्मोन रिलीज होतात आणि जी ॲक्टिव्हिटीज आहेत हे हार्मोन देखील त्या ठिकाणी करत असतात. आता ब्रेनने सांगून दिलं की संताप येतो आहे, तर त्या ठिकाणी एक अँगर तुम्हाला एक संताप येईल तुम्हाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी असं होईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटेल, तर तुमच्या बॉडीमध्ये जशी परिस्थिती असते तसे हार्मोन रिलीज होत चालतात. लक्षात घ्या. आणि कधी कधी तेच हार्मोन तुमचे की जे हार्मोन असतात तेच तुमच्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन करत असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की न्यूरल सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टम हे दोघंही मिळून तुमच्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं काम करतात. न्यूरल सिस्टीम जी आहे ती ॲनालिसिस करते की प्रॉब्लेम काय आहे आणि त्यामध्ये सैनिक म्हणून काम करण्याचं काम कोण करतं? एंडोक्राईन सिस्टीम करत असते. तर ही जी तुमची न्यूरल सिस्टीम आहे ही काय करते? पॉईंट टू पॉईंट कनेक्शन प्रोव्हाइड करते. पॉईंट टू पॉईंट कनेक्शन प्रोव्हाइड करते फॉर द कोऑर्डिनेशन. इथं या न्यूरल सिस्टीमचे जे कनेक्शन्स आहेत हे पॉईंट टू पॉईंट कनेक्शन्स आहेत.
आणि त्या कनेक्शनच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बॉडीमध्ये मेसेज जातो की असा असा प्रॉब्लेम आहे, आणि बॉडीला जर मेसेज द्यायचा असेल तर त्या ठिकाणी तो पार्टचा तो मेसेज दिला जातो. त्यासाठी न्यूरो ट्रान्समीटर पण आहेत, पण त्या न्यूरो ट्रान्समीटरमध्ये अजून काही हार्मोनसुद्धा आहेत की ते हार्मोन रिलीज झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये या हार्मोन्स काही ॲक्टिव्हिटी करत असतात आणि त्यामुळे हे दोघंही मिळून आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं जे काही फंक्शन आहे तर ते फंक्शन परफॉर्म करत असतात. येतं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो हा मी तुम्हाला पॅरेग्राफ नंबर 1 जो आहे तो क्लिअर केलेला आहे. तुम्ही एक काम करा, जेवढं झालेलं आहे तेवढं एकदा वाचन करा. ठीक आहे बेटा? कसं आहे, वेळेवरती तुमचं रीडिंगसुद्धा झालं पाहिजे. ठीक आहे? आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे न्यूरल सिस्टीम ऑफ ह्युमन्स, म्हणजे नर्वस सिस्टीम ऑफ ह्युमन, ज्यामध्ये ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, ऑल टाईप ऑफ नर्व्स आहे. ठीक आहे? यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अजून आपल्याला फिजिओलॉजीमध्ये काय जाणून घ्यायचं आहे की मेकॅनिझम ऑफ न्यूरल ट्रान्समिशन, न्यूरॉन कसे त्यांचे मेसेज कंडक्ट करतात, लाईक द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस, जे नर्व इम्पल्सेस आहे, जो इम्पल्स आहे, जो मेसेज आहे तो त्या ठिकाणी ट्रान्सफर कसा केला जातो, किंवा तो इम्पल्स सिनॅप्सच्या माध्यमातून कसा ट्रान्सफर केला जातो. तर सिनॅप्स म्हणजे काय? द स्पेस बिटवीन द टू न्यूरॉन्स. हा एक न्यूरॉन आहे आणि हा एक न्यूरॉन आहे, यांच्यामध्ये जी जागा असते त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. ते सिनॅप्सच्या माध्यमातून ते नर्व्स इम्पल्सेसचं कंडक्शन कसं केलं जातं ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आणि आपल्याला स्टडी करायचं आहे फिजिओलॉजी ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. काय करायचं बेटा आपल्याला? फिजिओलॉजी ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. एकदम आपण सडन आणि क्विक रिस्पॉन्स देतो तर त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. येतं लक्षात? या चॅप्टरमध्ये काय काय आपल्याला स्टडी करायचं आहे इन दिस चॅप्टर. ठीक आहे? या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं? पहिलं न्यूरल सिस्टीम ऑफ ह्युमन्स. न्यूरल म्हणजे नर्वस सिस्टीम, न्यूरल सिस्टीम ऑफ ह्युमन्स आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ नर्व इम्पल्सेस किंवा मेकॅनिझम ऑफ ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस हे स्टडी करायचं आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस, ओके, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स कंडक्शन अक्रॉस द सिनॅप्स, transmission of impulse conduction across the synapse, across these synapsच्या माध्यमातून ते कसं कंडक्शन केलं जातं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे बेटा? त्याच्यानंतर फिजिओलॉजी ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन हा पण एक एंट्रान्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टॉपिक आहे. फिजिओलॉजी ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. फिजिओलॉजी ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन, सडन आणि क्विक रिस्पॉन्स आपण देतो त्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे? तर ते देखील आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता हे झालं तुमचं NCERT प्रमाणे. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्येक पॉईंटनुसार, प्रत्येक टॉपिकनुसार अदर दॅन NCERT थोडं समथिंग एक्स्ट्रा जे आहे ते कंटेंट घ्यावं लागेल. कारण ह्या कंटेंटला जर आपण एक्स्ट्रा कंटेंटची जर जोड लावून घेतली तर 100% एंट्रन्स तुमच्या हाती आहे. क्लिअर कसं करायचं, काय करायचं, आणि तुम्हाला यश मिळेल. जास्त नाही घ्यायचं पण थोडं घ्यायचं एक्स्ट्रा कंटेंट जे NCERT संबंधित आहे. येतं लक्षात? तर मी टीचिंग करत असताना MTG जे काही पब्लिकेशन आहे तर त्या MTG पब्लिकेशनचं पुस्तक जे काही असतील ते वापरतो. त्यांच्यामधून मला जे एक्स्ट्रा वाटलं, जे चांगलं वाटलं की ते रिलेटेड आहे ते मी 100% घेतो आणि मुलांना ते तयार करण्याचा माझा प्रयत्न नेहमी सुरू असतो. ठीक आहे बेटा? चला, तर मी इथं हेडिंग देतो किंवा एक्स्ट्रा पॉईंट म्हणून मी तुम्हाला नेहमी लिहून देत जाईल की जे NCERTमध्ये नसेल, अदर दॅन NCERT असेल, पण ते तुम्ही वेळोवेळी नोट डाऊन करून घ्यायचं. आता काय दिलं ॲक्च्युली NCERT संबंधितच आहे. जी न्यूरल सिस्टीम आहे, जी नर्वस सिस्टीम आहे ह्युमनची, तिच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आहे? न्यूरॉन सिस्टीम ऑफ द ह्युमन्स इज कंपोज्ड ऑफ द युनिट कॉल्ड ॲज अ न्यूरॉन. आता जी न्यूरल सिस्टीम आहे ह्युमनची ही कशापासून तयार झालेली आहे? न्यूरॉन्सपासून तयार झालेली आहे. न्यूरॉन इज द लॉंगेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी. जे न्यूरॉन्स आहेत हे काय बेटा? दीज आर द लॉंगेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी. तर पहिला पॉईंट आहे तुमचा न्यूरल सिस्टीम
neural system is composed of जे हायर वर्टेब्रेट्स आहेत मी त्यांची गोष्ट करतोय. न्यूरल सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ न्यूरॉन्स. मी डायरेक्टली महत्त्वाचे पॉईंट लिहून देतो तुम्हाला. आता न्यूरॉन काय आहे? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम किंवा न्यूरल सिस्टीम. असं म्हणतो आपण की न्यूरॉन एक सेल्स आहेत, पण न्यूरॉन काय आहेत? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. कारण न्यूरल सिस्टीम ही न्यूरॉनपासून तयार झालेली आहे आणि जे वर्किंग आहे न्यूरल सिस्टीमचं ते न्यूरॉन्सवरतीच डिपेंडंट असतं. म्हणून न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. न्यूरॉन इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. न्यूरल सिस्टीमचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. ठीक आहे बेटा, चालेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जे काही हायर ॲनिमल्स आहेत, त्या हायर ॲनिमलच्या बॉडीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही जी न्यूरल सिस्टीम असते तर न्यूरल सिस्टीम बेसिक 3 फंक्शन परफॉर्म करते. बेसिकली जे ती 3 फंक्शन्स आहेत तर ते 3 फंक्शन परफॉर्म करत असते. मग कोणकोणते? एक म्हणजे रिसिव्हिंग, सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून तो मेसेज रिसीव्ह करायचा. उदाहरणार्थ डोळ्यांच्या माध्यमातून इमेज रिसीव्ह करायची, कानांच्या माध्यमातून काहीतरी आवाज रिसीव्ह करायचा, स्किनच्या माध्यमातून काहीतरी टच सेन्सेशन जे आहे ते फील करायचं, चेंजिंग एन्व्हायरमेंट फील करायचं, टंगच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो जी काही टेस्ट आहे तिचा मेसेज रिसीव्ह करायचा, आणि नोजच्या माध्यमातून जे काही स्मेल आहे तर तो रिसीव्ह करायचा. तर जे हायर ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये जी न्यूरल सिस्टीम आहे तर ती न्यूरल सिस्टीम 3 बेसिक फंक्शन परफॉर्म करते. पहिलं म्हणजे रिसिव्हिंग, पहिले म्हणजे घ्यायचं. त्यानंतर प्रोसेसिंग, घेतल्यानंतर त्याला ॲनालिसिस करायचं. घनश्याम सर शिकवतायत आपल्याला, काय शिकवतायत, कसं शिकवतायत हे तुम्ही ॲनालाइज करतात. समोरचा तुम्हाला शिवी घालतोय, तुम्ही ॲनालिसिस करणार की याला मारायचं आहे की याला सोडून द्यायचं आहे. तर हे तुम्ही आधी विचार करतात. विचार करणं म्हणजे काय? ॲनालिसिस करणं. त्यानंतर रिस्पॉन्डिंग मध्ये तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्याला रिस्पॉन्ड कसे देतायत. त्याला तुम्ही नमस्कार करतायत की तुम्ही त्याला 2 कानफटीत मारतायत. येतं का लक्षात? तुम्ही त्याला नमस्कार करतायत की त्याला 2 कानफटीत मारतायत, असा तो प्रकार असतो बेटा. येतं लक्षात? तर अशा पद्धतीने जे हायर ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये जी न्यूरल सिस्टीम आहे ती बेसिकली 3 फंक्शन परफॉर्म करते. न्यूरल सिस्टीम ऑफ हायर ॲनिमल्स लिहून घ्या. न्यूरल सिस्टीम ऑफ हायर ॲनिमल्स, न्यूरल सिस्टीम ऑफ हायर ॲनिमल्स परफॉर्म 3 बेसिक फंक्शन, 3 बेसिक फंक्शन जे आहे ती परफॉर्म करेल. पण त्यातलं पहिलं जे फंक्शन आहे ते बेटा रिसिव्हिंग. पहिलं फंक्शन जे ते रिसिव्हिंग. दुसरं फंक्शन आहे प्रोसेसिंग. आणि तिसरं फंक्शन आहे रिस्पॉन्डिंग. तिसरं फंक्शन काय बेटा? रिस्पॉन्डिंग. असे 3 फंक्शन ही सिस्टीम परफॉर्म करत असते न्यूरल सिस्टीम हायर ॲनिमल्समध्ये. आणि ते गरजेचं देखील आहे. येतं लक्षात? तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा हे नोट डाऊन करून घ्या बेटा. विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्टली सुरुवात करूया आता न्यूरल सिस्टीम स्टडी करण्यासाठी. ठीक आहे, मी तर हेडिंग देतो न्यूरल सिस्टीम. न्यूरल सिस्टीम म्हणजेच नर्वस सिस्टीम. मी तुम्हाला बोललो आहे, तुम्हाला मी बेसिक आधीच सांगून दिलं आहे. न्यूरल सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय बेटा? न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. न्यूरॉन्स सेल्स आहेत की त्या सेल्सपासून ही सिस्टीम तुमची तयार होते आणि या सिस्टीमचं जे काही टोटल फंक्शन आहे ते न्यूरॉन्सवरती डिपेंड करतं. येते लक्षात? दॅट्स वाय न्यूरॉन कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. येते लक्षात? मग ही जी न्यूरल सिस्टीम आहे
ही अकॉर्डिंग टू डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स ही वेगवेगळी असणार आहे. डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स किंवा म्हणजे डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम दे हॅव द डिफरंट टाईप ऑफ न्यूरल सिस्टीम. कुठे कमी डेव्हलप आहे, कुठे जास्त डेव्हलप आहे, कुठे हायली डेव्हलप आहे. येतं का लक्षात? मग विद्यार्थी मित्रांनो, जे आता मी तुम्हाला बोलता बोलता MCQ पण सांगणार आहे NCERTतून नीटचे, जे आता लोअर इनव्हर्टिब्रेट्स आहेत, जे लोअर इनव्हर्टिब्रेट्स आहेत, लाईक हायड्रा, त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर काय बेटा, एक नेटवर्क ऑफ न्यूरॉन आहे फक्त. काय बेटा? नेटवर्क ऑफ न्यूरॉन आहे फक्त. नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स, त्या ठिकाणी नेटवर्क ऑफ न्यूरॉन आहे. हे MCQ आहेत, नीटला येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या लोअर इनव्हर्टिब्रेट्सपेक्षा किंवा हायड्रापेक्षा जी वेल डेव्हलप न्यूरल सिस्टीम असते ती कोणामध्ये असते? इन्सेक्टमध्ये असते. कोणामध्ये असते? इन्सेक्टमध्ये असते. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये ब्रेन देखील असतो. त्यांच्या बॉडीमध्ये ब्रेन असतो आणि नंबर ऑफ गँग्लियन असतात. गँग्लियन म्हणजे काय? सेल आहेत आपण, न्यूरॉन सेल आहेत आपण. येतं का लक्षात? आणि न्यूरल टिश्यू पण असतात. येतं का लक्षात? इन्सेक्टचा जर तुम्ही विचार केला तर यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूरल सिस्टीम असते, ब्रेन असेल आणि ब्रेनसोबत नंबर ऑफ गँग्लियॉन किंवा नंबर ऑफ गँग्लियॉन अँड न्यूरल टिश्यू असतात. काय असतात? न्यूरल टिश्यू असतात. येतं का लक्षात? अँड न्यूरल टिश्यू असतात. तर हे डायरेक्टली MCQ तुम्हाला नीटला विचारले जाणार आहे. ठीक आहे बेटा? चला, त्यानंतर जे वर्टिब्रेट्स आहेत आपल्यासारखे, दे हॅव द मोर डेव्हलप न्यूरल सिस्टीम. आपण जे आहेत वर्टिब्रेट्स, जे हायर वर्टिब्रेट्स आहेत, आपण त्यांना हायर वर्टिब्रेट्स म्हणू. ठीक आहे. जे हायर वर्टिब्रेट्स आहेत किंवा जे वर्टिब्रेट्स आहेत, हायर वर्टिब्रेट्स हॅव वेल डेव्हलप न्यूरल सिस्टीम. वेल डेव्हलप न्यूरल सिस्टीम त्यांच्या बॉडीमध्ये असते. येतं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं चॅप्टरचं फक्त एक इंट्रोडक्शन. आणि पुढच्या लेक्चरपासून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी तुमच्या नोट्स असतील त्या काढून दिल्या जातील. त्यानंतर तुम्हाला MCQबद्दल आयडियाज दिल्या जातील. आणि खरं म्हणजे काही MCQ आपण इथे डिस्कस करत जाऊ जे प्रिव्हियस इयरचे आलेले आहेत. 100% तुमची एंट्रान्सची नीटची तयार करून घेण्याची जबाबदारी मी घेतो आहे. फक्त मी जेवढं सांगेल तेवढं तुम्हाला फॉलो करावं लागेल. 100% तुम्ही नीट क्वालिफाय होणार. NCERTचं लाईन टू लाईन वाचन ठेवा. थोडं घ्या एक्स्ट्रा, जास्त नका घ्या. आणि MCQ प्रॅक्टिसवर फोकस करा. 100% तुमचा निकाल जो असेल तो चांगला आल्याशिवाय राहणार नाही. तो यश प्राप्तीवाला निकालच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. फक्त तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पद्धतीने सुरू ठेवा. येते का लक्षात? तर मी इथंच सांगतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.